नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी लागणार आपल्याला टर्बो VPN. या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. VPN सेटिंगमधनं कनेक्ट करून आपण थोड्या वेळ थांबून कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला कोणताच नेटवर्क एरर येणार नाही. मग मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मग आपल्याला क्रिएटवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घ्यायची. मॉडेलची इमेज ॲड केल्यानंतर इफेक्टच्या शेजारी स्पेट रेशो त्याच्यावर क्लिक करून पहिलाच ऑप्शन 9.16 त्याच्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचं. त्यानंतर इमेजवर क्लिक करून थोडंसं स्क्रोल करून इथं बेसिक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून स्केलवर जाऊन इमेज फ्रेममध्ये ॲक्युरेट ॲडजस्ट करून घ्यायचं. परत पोझिशनवर जाऊन इमेज बरोबर फ्रेमच्या मिडलला आणायची आणि राईट क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो, आपण सॉन्ग ॲड करून घेऊ. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इमेज पूर्णपणे अशी झूम करून घ्यायची आहे. पूर्ण झूम झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला असं स्प्लाइट मारायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दावलं कशा प्रकारे स्प्लाइट मारायचं असं तुम्ही 3 सेकंदापर्यंत स्प्लाइट मारून घ्यायचा आहे. आपल्याला स्प्लाइट मारून झाल्यानंतर पहिल्या इमेजवर क्लिक करून थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला रिप्लेस ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून गॅलरीतनं क्रॉप आणि रोटेट केली अशा प्रकारची इमेज ॲड करायची आहे. परत ॲड केल्यानंतर मित्रांनो, परत पुढच्या ह्याच्यात सेम तशीच इमेज रिप्लेस करून घ्यायची आहे. रिप्लेस करून घेतल्यानंतर ट्रान्सफॉर्मवर ऑप्शन जाऊ, म्हणजे थोडक्यात क्रॉपच आहे तो, त्याच्यावर जाऊन मिरर करायचे. परत पुढं हाय तीच प्रोसेस फॉलो करायची मित्रांनो. रिप्लेस म्हणून पहिली इमेज घ्यायची आणि त्यानंतर घेऊन ट्रान्सफॉर्म ऑप्शनवर जाऊन ती इमेज मिरर करायचं. असं मित्रांनो 3 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे. तसं करून झाल्यानंतर मित्रांनो, वर सेटिंगवर जाऊन फ्रेम रेट 60 करून कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. परत दुसऱ्या त्याच्यावर क्लिक करायचं, रिप्लेसवर जायचं, स्प्लाइट मारून घेत. तर मित्रांनो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्प्लाइट मारून घेतल्यानंतर पहिल्या इमेजवर क्लिक करून रिप्लेस ऑप्शनवर जाऊन पहिल्यांदा जी इमेज क्रॉप करून रोटेट करून घेतलेली ती घ्यायची. परत नेक्स्टला सेम तीच इमेज घ्यायची. इमेज घेतल्यानंतर ट्रान्सफॉर्म ऑप्शनवर जाऊन त्याला मिरर करायची.
त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट इमेज हायेस्ट ठेवायची आणि त्यानंतरची इमेज ट्रान्सफॉर्म ऑप्शनवर जाऊन रोटेट करून उलटी करून घ्यायची. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजवर क्लिक करून ट्रान्सफॉर्म ऑप्शनवर जाऊन तिला मिरर करायची. तीच प्रोसेस मित्रांनो पुढं पण फॉलो करायची 3 सेकंदापर्यंत आणि फ्रेम रेट 60 कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा. तर मित्रांनो क्रिएटवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घ्यायची. मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घेतल्यानंतर इफेक्टच्या शेजारी स्पेट रेशो त्यावर क्लिक करून पहिलाच ऑप्शन 9.16 त्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचं. नंतर इमेजवर क्लिक करून 2 फिंगर स्क्रीनवर ठेवून अशी या प्रकारे इमेज झूम करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो आपण सॉन्ग ॲड करून घेऊ. ॲड सॉन्गवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट सॉन्ग त्याच्यावर क्लिक करून आपण गॅलरीतनं सॉन्ग ॲड करून घेऊ. सॉन्ग ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो इमेजवर क्लिक करून इमेजची साईज वाढवून घेऊ. नंतर सॉन्गवर क्लिक करून आपण ॲटोमॅटिक पाठीमागे येऊन जाऊ. त्यानंतर इमेजवर क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लाइट त्याच्यावर क्लिक करून एक्स्ट्रा इमेज डिलीट करू. नंतर कॅप्टिव्ह डिटेक्ट हा लोगो पण डिलीट करून घेऊ. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो फायनली बीट्स आणि इफेक्ट कसे लावायचे ते. तर मित्रांनो मी फायनली सर्व रेडी केलं बघू शकता. पहिला स्प्लाइट आहे ते आपला मित्रांनो आहे 3 सेकंदावर. दुसरा आहे तो 6 सेकंदावर. इथून पुढं मित्रांनो लय हार्ड स्प्लाइट आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही सॉन्ग ऐकून लावलं ही बीट्स तरी चालेल ते ॲक्युरेट लागतील. तर मित्रांनो नंतरचा आहे तो पण आहे 6 सेकंद. नंतरचा आहे तो मित्रांनो स्प्लाइट आहे तो 7 सेकंद. त्यानंतरचा आहे तो पण 7 सेकंद. त्यानंतर 8 सेकंद बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर आहे 9 सेकंद. त्यानंतर मित्रांनो तो पण आहे 9 सेकंद. नंतर आहे 10 सेकंद आणि नंतरचा आहे तो पण 10 सेकंदच आहे. नंतर आहे 11 सेकंद. नंतर 11, 12. नंतर 12 सेकंद. नंतरचा आहे 13 सेकंद. त्यानंतरचा आहे 14 आणि 14 सेकंद. नंतर लास्ट 15 आणि लास्टचा आहे तो 16 सेकंद. मित्रांनो तुम्ही सॉन्ग ऐकून बीट लावले ना ते ॲक्युरेट बीट बसतील. त्यामुळे तुमचा व्हिडिओ खतरनाक होऊन जाईल. तुम्ही असे जर बघून लावले तर ॲक्युरेट लागणार नाहीत पण व्हिडिओ तरीही चांगला होऊन जाणार आहे मित्रांनो. तरी पहिल्या इमेजवर क्लिक करून आपण पहिल्या इमेजला आपण की लावलेले. तर मी मित्रांनो पहिल्यांदा ती की घालवून टाकतो. आणि आपल्या इमेजला पहिल्यांदा साईडला खेचून घ्या मित्रांनो. साईडला खेचून घेतल्यानंतर कीवर क्लिक करा. त्यानंतर थोडं पुढं घ्या आणि आपली इमेज आत वळून घ्या. ऑटोमॅटिक की लागून जाईल. त्यानंतर थोडं पुढं घेऊन आपली इमेज झूम करून घ्या. ऑटोमॅटिक की लागून जाईल. त्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर झूम आउट करून घ्या. ऑटोमॅटिक की लागून जाईल. त्यानंतर थोडंसं पुढं घ्या. इमेज झूम करा की लागून जाईल. नंतर लास्टला झूम आउट करा. ऑटोमॅटिक की लागून जाईल. त्यानंतर लास्टला येऊन ॲक्युरेट इमेज सेट करून घ्या. की लागून जाईल. मित्रांनो बघू शकता अशाच प्रकारे की लागून गेलेले. त्यानंतर इफेक्टवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट जाऊन आपण ट्रेंडिंगमध्ये लावलेला आहे शेक. तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल. ॲड करून राईट क्लिक करा मित्रांनो आणि त्याची साईज ठेवायची आपल्याला
इथे ह्या डॉटपर्यंत बघू शकता. अशा प्रकारे ह्या डॉटपर्यंत ह्याची साईज लावा आणि परत त्याला डुप्लिकेट करून तो पुढं घ्यायचा मित्रांनो. हा याचा पुढं घेऊन त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टवर जाऊन त्याची स्पीड फुल करून टाकायची आणि राईट क्लिक करायचा मित्रांनो. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट जाऊन आपण घेणार आहे ब्लॅक फ्लॅश. तो पण मिळेल तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये. नाही मिळाल तर मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो सर्च करत जावा. ब्लॅक फ्लॅश घेऊ, राईट क्लिक करू, त्याची बी साईज आपण अशी इथं डॉटपर्यंत ठेवणार आहे. डुप्लिकेट करून हा असं पुढं घेणार आहे. पुढं घेतल्यानंतर मित्रांनो त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टवर जाऊन त्याची स्पीड पूर्ण हे करून राईट क्लिक करणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपण 2 बॉडी इफेक्ट लावलेत. तर आपण नंतर बॉडी इफेक्टवर जाऊन लावणार आहे फिगर ग्लेअर. तर तो मला ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल मित्रांनो. हो का, फिगर ग्लेअर. त्याच्यावर क्लिक करून राईट क्लिक करून ते साईज आपण अशा प्रकारे ठेवून घेणार आहे. नंतर ॲडजस्टवर जाऊन त्याची इंटेन्सिटी ऑफ करून राईट क्लिक करून घेणार आहे मित्रांनो. त्यानंतर थोडं अंतर ठेवून डबल बॉडी. त्यानंतर मित्रांनो बॉडी इफेक्टवर जाऊन स्टॉकवर आल्यानंतर लाईट डिझॉल्विंग फर्स्ट तो इफेक्ट घ्यायचा आहे. त्याची साईज आपल्याला अशा प्रकारे 3 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो इथल्या स्प्राईटवर आपण लावलेलं आहे पुल आउट. बघू शकता स्क्रीनवर. पुल आउट लावून साईज 0.4 सेकंद ठेवून राईट क्लिक केलेला आहे. नंतरच्या इमेजवर क्लिक करून स्टाईलवर जाऊन इथं लावलेला आहे कॅमेरा शेक आणि राईट क्लिक केलेला आहे. त्यानंतर पुढं व्हिडिओ आणि फोटो लावायचा आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो व्हिडिओ कुठं लावायचा आहेत. तर आपल्याला मित्रांनो 6 सेकंदापासून इथं बघू शकता स्क्रीनवर 6 सेकंदापर्यंत एक व्हिडिओ लावायचा आहे. त्यानंतर 6 ते 7 एक फोटो लावायचा आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढं लावायचा मित्रांनो आपल्याला 2 व्हिडिओ, नंतर एक फोटो, 2 व्हिडिओ 2 फोटो. परत मित्रांनो इथं की लावायचं आहे. नंतर एक फोटो, नंतर व्हिडिओ, फोटो, फोटो, व्हिडिओ, 2 फोटो, 2 व्हिडिओ आणि फोटो. तर व्हिडिओ कसे ॲड करायचे मित्रांनो सांगतो. तर पहिल्या ह्याच्यावर क्लिक करून मित्रांनो रिप्लेसवर जायचं आहे. रिप्लेसवर जाऊन गॅलरीतनं आपला व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो नंतर फोटोची जागा सोडून नंतर व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे व्हिडिओवर क्लिक करून फिल्टरवर जाऊन इथं लावायचं आहे टूलेस फिल्टर. साईज फुल ठेवायचा आहे. ॲडजस्टवर जाऊन सॅच्युरेशन -50 करून राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर डुप्लिकेट करून तेच पुढच्या व्हिडिओला लावायचं आहे मित्रांनो. आणि त्याची साईज कमी असेल तर ते साईज इन्क्रीज करायचं आहे.
अशा प्रकारे सगळ्या व्हिडिओला फिल्टर लावून झाल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ क्लिक करून ॲनिमेशनवर जाऊन ह्यांना लावायचा आहे, कॉम्बोमध्ये जाऊन लावायचा आहे झूम 1. झूम 1 लावला नेक्स्ट व्हिडिओ लावायचा आहे झूम 2, नंतर लावायचा आहे झूम 1. असं सगळ्या व्हिडिओ लावून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर आपलं मध्ये राहतात फोटो क्लिक करायचा मित्रांनो. ॲनिमेशनवर जाऊन कॉम्बोवर जाऊन लावायचा आहे पेंडुलम 1. पहिल्या इमेजला पेंडुलम 1 लावल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या इमेजला पेंडुलम 2 लावणार आहे आपण. अशा प्रकारे पेंडुलम 1 पेंडुलम 2 बघू शकता स्क्रीनवर. अशा प्रकारे लास्टपर्यंत लावून घ्यायचा आहे मित्रांनो. नंतर राईट क्लिक करून मित्रांनो आपल्याला ॲडजस्टवर जाऊन शार्पन आपल्याला 10 लावायचा आहे. 10 लावून राईट क्लिक करून त्याची साईज आपल्याला फुल ठेवून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन फ्रेम रेट 60 कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे.